ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. चाणक्यनीती या सदरातील पुढील श्लोक अभ्यासूया. वरन्न राज्यन्न कुराजराज्यं वरन्न मित्रन्न कुमित्रमित्रं वरन्न शिष्यो न कुशिष्यशिष्यो वरन्न दारा न कुदारदाराः. अर्थात वाईट राज्य असण्यापेक्षा राज्य नसलेलं चांगलं, दुष्ट मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेला चांगला, एखाद्या दुष्ट वाईट शिष्याला शिष्य म्हणवण्यापेक्षा कोणीही शिष्य नसला तरी चालेल आणि एका दुष्ट पत्नीचा पती म्हणवून घेण्यापेक्षा अविवाहित असलेलं केव्हाही चांगलं, असं चाणक्य आपल्याला सांगतात. या श्लोकाविषयी स्पष्टीकरण पाहूया. चाणक्यांची मतं ही आजपासून 2000 वर्षापूर्वींची जरी असली तरी त्या काळामध्ये चाणक्यांना एक दुष्ट अशी शासन व्यवस्था उलथवून टाकून एक सुशासन त्या ठिकाणी आणायचं होतं, म्हणून त्यासाठी अत्यंत परखडपणे त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. आपल्याला ती कदाचित कठोरही वाटू शकतात, परंतु जो शासक असतो, जो शासनकर्त्याला घडवणारा असतो, अशा व्यक्तीनं अतिशय कठोर आचरण करावं लागतं, जे चाणक्यांनी केलं आणि चंद्रगुप्ताला राजसिंहासनावर त्यांनी आरूढ केलेलं आहे. मग ही उत्तम शासन व्यवस्था करण्यासाठी काय काय करावं लागेल, तर अनेक श्लोकांमधून त्यांनी आपली मतं अत्यंत परखडपणे व्यक्त केलेली आहेत. त्यातीलच हा एक श्लोक आहे. वरन्न राज्यम म्हणजे आपण राज्य निर्माण करतो आहोत, पण हे राज्य जर कुराज्य असेल, म्हणजे बेशिस्तपणा, कुठल्याही प्रकारचं प्रशासनावर मजबूत अशी पकड जर नसेल, तर असं राज्य नसलेलं चांगलं. आपण अधूनमधून आपल्यासुद्धा अवतीभोवतीच्या राजकीय परिस्थितीचा आढावा जर घेतला तर आपल्याला हेही विचार निश्चितच पटतील. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली, न मित्रम वरन्न मित्रम म्हणजे मित्र नसलेला चांगला, वाईट मित्र असण्यापेक्षा. खरं पाहिलं तर अमित्रस्य कुतः सुखम असं म्हटलं आहे. ज्याला मित्र नसतो त्याला सुख मिळत नाही, कारण खऱ्या मैत्रीमध्ये सुखदुःखांची देवाणघेवाण होत असते आणि एकमेकांच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये लोक एकमेकांना मदत करतात. पण असा मित्र नसलेला चांगला की जो आपलं वाईट इच्छित असेल. वरन्न शिष्यो म्हणजे असा शिष्य नसलेला चांगला की जो आपल्याशी समाजामध्ये वावरत असताना वाईट आचरण करेल, वाईट वर्तन करेल. खरं पाहिलं तर गुरुनेच असा शिष्य पारखून घेतला पाहिजे की जो योग्य असेल. अशा पारखून घेतलेल्या शिष्यालाच आपलं ज्ञान गुरूंनी दिलं पाहिजे. जसं गुरु निवडताना पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के असं म्हटलेलं आहे, तसं शिष्याची निवड करत असताना सुद्धा गुरुने तशाच पद्धतीने पारखून त्याची निवड करावी. आणि सर्वात शेवटी सांगत असताना चाणक्य या श्लोकामध्ये सांगतात की वरन्न दारान कुदार दाराहा म्हणजे एखाद्या वाईट पत्नीचा पती म्हणून घेण्यापेक्षा विवाह न झालेला चांगला. याविषयी तर अनेक श्लोकांमध्ये चाणक्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत की खऱ्या अर्थानं गृहस्थाश्रम जो सांगितलेला आहे, त्या गृहस्थाश्रमाचा खऱ्या अर्थानं आधार जर कोण असेल तर ती स्त्री आहे. म्हणून एक स्त्री आपल्या कुटुंबाला अत्युच्च पातळीवर नेऊ शकते. तसं तिच्या गैरवर्तनामुळे कदाचित त्या कुळालासुद्धा अधःपतनाला जावं लागतं. म्हणून
थोडा स्त्रियांच्या या आचरणाविषयी आणि एकंदरच कुटुंब व्यवस्थेविषयी चाणक्यांचा कटाक्ष आहे. त्याचं कारणच असं आहे की स्त्रिया ह्या कुटुंबाला घडवू शकतात आणि स्त्रियांकडून तशी अपेक्षाही आहे, त्यांची तशी क्षमताही आहे. आज आपल्या भोवती अनेक कुटुंब आपण अशी पाहतो समाजामध्ये की ज्यांच्या घरातली कर्ती माणसं ही व्यसनाधीन असतात, परंतु त्या घरातली स्त्री अतिशय खंबीरपणे अशा परिस्थितीमध्ये सक्षमपणे ती उभी राहते. आपल्या स्वतःच्या बळावर त्या कुटुंबाला ती अग्रेषित करते, आपल्या कुटुंबातील मुलांचं पालनपोषण करते, त्यांना योग्य शिक्षण देते आणि अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे जर आपण चरित्र वाचली तर आपल्याला या सगळ्यांचा बोध निश्चितच होईल. चाणक्यांना नेमकं काय सांगायचं आहे तर उत्तम अशी शासन व्यवस्था असावी, मित्र असला तर उत्तम असा जीवाभावाचा मित्र असावा, शिष्य असला तर एखादा असला तरी चालेल, परंतु त्रिखंडामध्ये त्याचा डंका वाजला पाहिजे. आणि पत्नी असली तर ती अशी असावी की जिच्यामुळे कुटुंब हे खऱ्या अर्थाने नावलौकिकास पात्र होईल आणि योग्य अशा प्रगतीवर जाईल. आपण योग्य तो बोध घेऊया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.